नमस्कार. सिंधू संस्कृतीनंतर भारताच्या भूमीवर वेदांचा आवाज घुमला. पू 1500 ते पू 600 हा कालखंड वैदिक काळ म्हणून ओळखला जातो, ज्याने भारतीय संस्कृतीचा पाया रचला. मुद्दा 1. वेदांचे ज्ञान. या काळात ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद या 4 वेदांची निर्मिती झाली. हे ज्ञान पिढ्यानपिढ्या मुखोद्गत करून जपले गेले, म्हणून याला श्रुती असेही म्हणतात. मुद्दा 2. पशुपालन आणि शेती. सुरुवातीला आर्य हे पशुपालक होते आणि गाय हे त्यांच्या संपत्तीचे मुख्य साधन होते. पण पुढे लोहाचा शोध लागल्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणावर शेती करायला सुरुवात केली. मुद्दा 3. लोहाचा शोध. इ.स. पू 1000. उत्तर वैदिक काळात लोखंडाचा शोध लागला. लोखंडी कुऱ्हाडींमुळे जंगले तोडून जमीन साफ करणे आणि लोखंडी नांगरामुळे कठीण जमीन कसणे सोपे झाले. इथूनच मग मोठी राज्ये उदयाला आली. मुद्दा 4. सामाजिक आणि राजकीय बदल. सुरुवातीला समाज साध्या टोळ्यांमध्ये विभागलेला होता, पण काळाप्रमाणे राजाची शक्ती वाढली आणि सभा व समिती यांसारख्या लोकशाही संस्थांचा विकास झाला. निष्कर्ष: वैदिक काळ हा केवळ धार्मिक बदलांचा नव्हता, तर तो ग्रामीण जीवनाकडून मोठ्या साम्राज्यांकडे जाण्याचा एक महत्त्वाचा टप्पा होता. यानंतरच 16 महाजनपदांचा काळ सुरू झाला.